घड्याळात रात्रीचे 10 वाजलेत. अख्खं जग आता आरामाच्या मूडमध्ये असतं, पण एका गृहिणीसाठी दुसरी शिफ्ट आत्ता कुठे सुरू झालेली असते. जेवण झालंय, पोट भरली, पण हा किचनचा पसारा मात्र तसाच असतो. स्वयंपाक करणं जितकं आवडीचं असतं, त्यापेक्षाही कितीतरी जास्त कष्ट हे आवरण्यात असतात. पण काय करणार, उद्याची सकाळ सुसह्य व्हावी म्हणून आजची रात्र थोडी कष्टात घालवावीच लागते. असो, त्यातच आज यांनी येताना ताजी भाजी आणि आठवड्याचा बाजार घेऊन आलेत. आता हे सगळं नीट लावून ठेवल्याशिवाय शांत झोप लागणार तरी नाही. पण आज एक सरप्राईज मिळालं. नेहमी ऑफिसच्या कामात मग्न असणारे हे आज स्वतःहून भाजी निवडण्यास मदतीला आलेत. छान वाटतं ना, जेव्हा कोणी आपल्याला स्वतःहून मदत करण्यासाठी येतो, तेव्हा एका स्त्रीचा आनंद किती भारी वाढून जातो ना. मला तरी असंच वाटते. आणि माझ्या बाबतीत तरी जेव्हा कामं करत असतो ना मी, तेव्हा असं वाटते की मी किती फास्ट करू आणि किती लवकर करू. खास करून जेव्हा मला कामाला खूप जास्त उशीर होतो आणि ते काम मला लवकर लवकर निपटवून ते केव्हा लवकर फिनिश होतात आणि मी केव्हा आरामात बसतो, असं तरी मला वाटते. आणि प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असंच असेल की जेव्हा त्या कामाला खूप जास्त उशीर होतो आणि असं वाटते की हे काम केव्हा आपण लवकर करू आणि केव्हा व्यवस्थित बसू. मला तरी वाटते, तुम्हालाही वाटते का असंच? मला नक्की कमेंट करून सांगा. काम करणं खूप इझी झालेलं आहे आत्ताचं, कारण की यांनी इथे बसून थोडी भाजी साफ करू लागत आहे आणि त्यांच्यासोबत बोलत बोलत मी हे केव्हा साफ केलं मलाही समजलं नाही. तसं तर मला आता मिक्सरमधून ढोकळ्याचं पीठ काढून घ्यायचं आहे. म्हटलं सगळ्यात आधी हा ओटा साफ करून घ्यावा आणि ओटा साफ करून घेतल्यानंतर थोडं तिथं छान वाटेल. तर अशा प्रकारे सगळं साफ वगैरे करून घेतल्यानंतर मग यांनी आणले होते हा भाजीपाला. तर मग मधातच आमच्या प्रिशाचं सुद्धा चालू असते, हे पाहिजे ते पाहिजे. तर इथे सुद्धा थोडंसं मूड ऑफ होते. तर बघा, भाजीपाला साफ करताना थोडा मग आईचा फोन आला होता. तर म्हटलं बरं झालं, कारण की तेवढंच टाईमपास होते आणि भाजी व्यवस्थित ठेवताना किंवा जास्त वेळ झाला असंही आपल्याला भास होत नाही. तर मी सुद्धा अशीच करत असते. जेव्हा जेव्हा जास्त काम असेल आणि एकटीच करत असेल, तेव्हा कोणाला तरी फोन लावायचा आणि मस्त गप्पा करत मस्त आपलं काम निपटवून घ्यायचं. तर माझ्याकडे ही सोपी ट्रिक आहे, तुम्ही पण नक्की यूज करून बघा. जेव्हा केव्हा जास्त काम असेल किंवा भाजी, स्पेशली मी ही टिप्स जेव्हा बाजार आणते तेव्हा वापरत असते जास्त करून. कारण की बाजार हा थोडा जास्त प्रमाणात असते आणि तो एकटीला साफ करणं हे थोडं हार्ड वाटते मला. तसं तर यांनी मदतीला येते, पण म्हटलं मी त्यांनी मॅच बघत होते, म्हटलं मीच साफ करून घेते. आणि आईचा फोनसुद्धा आला होता. तर मग माझा तिच्यासोबत बोलता बोलता बाजार पण सगळं ठेवून घेतला होता. आणि मग यांनी बोललेत की जे आपलं शेपू, पालक, मेथी, सांबार वगैरे आहे ते बोललेत की मी करतो. आणि सहसा ही ड्युटी तर त्यांचीच आहे. त्यांनीच हे करत असतात साफ. तर मी हे सगळं ठेवून घेत असते. तर बघू शकता तुम्ही, सगळा बाजारसुद्धा मी ठेवून घेतलेला आहे बोलत बोलत मस्त आईला. आणि तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की यूज करून बघा. जास्त काम असेल तर मस्त कोणाला तरी फोन लावायचा आणि आपलं काम लवकर निपटवून घ्यायचं. लवकर म्हणजे ते समजतच नाही आपलं काम केव्हा खतम झालं आणि केव्हा नाही ते. माझी जी ड्युटी होती पूर्ण बाजार ठेवून घ्यायची, ते मी पूर्ण कंप्लीट केली आणि परत दुसऱ्या ड्युटीला लागली. ती म्हणजे मला हे जे ढोकळ्याचं पीठ भिजवून होतं, बॅटर करायचं होतं मला, जे डाळी भिजवून होत्या ते. तर बघा बरं, साईडला यांनी घेतलेले आहे भाजी साफ करण्यासाठी शेपू, मेथी आणि बरंच काही आहे, सांबार वगैरे. फक्त काय, भाजीच तर साफ केले आणि स्वतःचंच एवढं कौतुक करून घेत आहेत स्वतःच हसत हसत.
पण खरं सांगू का, कामातल्या या छोट्याशा मदतीपेक्षाही मी आहे तुझ्यासोबत ही भावना जास्त सुखावणारी असते. माहिती आहे का फ्रेंड्स, जेव्हा स्त्रीनं कामं करत असते आणि कोणतीही स्त्री असो, अगदी ऑफिसला जाणारी किंवा हाऊसवाईफ, त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नसतेच. काम तर करावंच लागते. तर प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असंच आहे. त्यांना कधी आराम नसतो. अ, भरपूर जणांना वाटते, की लेडीजना काय काम असते, असं बऱ्याच जणांना ही गोष्ट आहे, की काय काम असते, घरचंच तर काम करावं लागते. अरे काम आहे ते, अरे कोणतंही काम असो, घरचं काम असो किंवा ऑफिसचं काम असतो, पण ते काम करावंच लागते ना. पण थोडी तिला मदत केली तर किती छान वाटेल तिला, नाही का? पण खरं सांगू का तुम्हाला, जेव्हा एक स्त्रीला जेव्हा असा त्रास देतो ना, तेव्हा खूप जास्त त्रास होतो. ती पूर्ण काम करून जेवढी थकत नाही ना, तेवढे ही गोष्ट ऐकल्यानंतर, खास करून जेव्हा स्त्रीलाच बोलते ना, तेव्हा तिच्या जीवावर खूप येते. तर असू द्या फ्रेंड्स, स्त्रीच्या बाबतीत कितीही बोलतो म्हटलं ना, तर ते कमीच आहे. फक्त एकच आहे, की स्त्रीला स्त्री समजून घेतलं तर खूप छान. आणि जेव्हा पुरुष असा खूप मस्त बोलतो ना, जेव्हा आधाराचे शब्द बोलतो ना, तेव्हा मात्र स्त्रीचा आनंद हा द्विगुणित होते. तर मला सांगायचं एवढंच आहे, की काम हे प्रत्येकालाच असते, पण जेव्हा त्यांच्यासोबत बोलणं हे छान असते, तेव्हा मात्र खूप छान वाटत असते. स्त्रीला कधी आराम नसतो असं आपण म्हणतो, पण जर घरातल्या माणसांची अशी साथ मिळाली ना, तर तो थकवाही कुठेतरी पळून जातो. दिवसभराचा सगळा ताण या गप्पामधून आणि एकत्र काम करण्यामधून हलका होतो. चला तर मग आमचा आजचा दिवस असा संपतोय. तुमचा आजचा दिवस कसा होता? तुमच्या घरी कोण कोणाला मदत करतं? मला कमेंटमध्ये नक्की. तर इथे बघा फ्रेंड्स, मी त्यांच्यासोबत बोलत आणि मस्त गप्पा गोष्टी करत ना, माझं हे सगळं आवरून घेतलेलं आहे. अगदी रात्रीचे 11:30 वाजले होते. खूप जास्त उशीर झाला होता, कारण की आज होता फ्रायडे आणि उद्या आहे सॅटरडे. तर फ्रायडेच्या रात्री आमचं थोडं लेटच असते सगळं काही, कारण की सॅटरडेला सुट्टी असते यांना. तर मग सॅटरडेला एवढं काही नाही, सकाळी आरामात उठलं तरी चालते. तर असं करत ना, यांनी सगळी भाजी वगैरे साफ करून घेतली आणि मग मी हे सगळं झाडून घेतलं. आणि आमच्या प्रिशाचा मध्ये हा असा एंटरटेनमेंट चालू असतो, जो की आम्हाला खूप एनर्जी देतो. चला तर मग फ्रेंड्स, हा आजचा व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हा कमेंट करायला सुद्धा विसरू नका फ्रेंड्स. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.